की या देशातल्या काही तरुणांच्या मनामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरती एक प्रकारची खतखत आहे. भारतातल्या जाती व्यवस्थेनं जसं एका बाजूला दलित समाजाला माणुसकीहीन अशा अवस्थेमध्ये ढकललं, अनेक नागरी अधिकारांपासून वंचित ठेवलं, मानवी अधिकारांच्यापासून वंचित ठेवलं, तसंच जाती व्यवस्थेनं भारतीय समाजाचं रूपांतर एका बंदिस्त व्यवस्थेमध्ये केलं. कुठल्याही प्रकारची नवी गोष्ट करण्याचं धाडस नाकारलं, नव्या वाटा चोखाळण्याचं धाडस नाकारलं, नवं साहस करण्याचं धाडस नाकारलं. आणि या जाती प्रथेनं हे जे बंदिस्त समाजात रूपांतर केलं भारतीय समाजाचं, त्यामुळेच भारतीय समाज आज मागे राहिला असं मी मानतो. म्हणून जाती अंत झाला पाहिजे, पण जातींनी ज्या दलित समाजाला आज या माणुसकीहीन अवस्थेत ढकललं त्यांना सामाजिक न्यायही दिला पाहिजे. हा सामाजिक न्याय देत असताना संधी कमी आहेत, साधनं कमी आहेत. त्यामुळं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी अशा जाती समूहांच्या मध्येही जे अधिक मागास जाती आहेत, अधिक गरजू जाती आहेत, त्यांना प्राधान्यानं आरक्षणाचा फायदा कसा मिळेल अशा पद्धतीची काही एक नियमावली करण्याची गरज आहे. ही जी तरुणाईची मानसिकता आहे ही बरोबर आहे, पण ही मानसिकता व्यक्त करत असताना समाजामध्ये जातीनिहाय आरक्षणाची गरज आहे ही आपण ओळखून घेतलं पाहिजे. सवर्ण समाजामध्ये ही गरिबीचा प्रश्न आहे आणि गरिबीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. सवर्ण समाजामधल्या या गरिबीचा आणि गरिबीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्याची जाणीव आम आदमी पार्टीला आहे. आम आदमी पार्टी त्याचं उत्तर शोधू मागते, पण हे उत्तर योग्य आर्थिक धोरणामध्ये आहे. गरिबीच्या योग्य आर्थिक धोरणाद्वारे गरिबीच्या निर्मूलनामध्ये आहे. म्हणून त्या दिशेनं आम आदमी पार्टी प्रयत्न करू मागते.